गाडी बघा युनिकॉर्न आहे कोणती तरी खतरनाक फसले काय तरी त्यावेळी जर्मन शेपर्डला काढलेलं आहे तर इथं अरे 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 काहीच फरक आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हाला आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार नक्कीच बघा भाई. आज ब्लॉग सुरुवात केलं भाई चहा पिऊ ना आता जाऊ चला. मस्त वेदर पण मस्त आहे. काय म्हणतो तुम्हाला चहा पिऊ नंतर भेटू तुम्हाला. चहा पिऊन मम्मी सांगितलं पिऊन मोकळी झाली. मी थांबलो इकडे ना मम्मी मी तिथं क्लासला येतो म्हणून क्लासला गेल्यावर ब्लॉग चालू केला मी. तर काय चहा पिऊन झाला आता वापस चालल्यावर आमचे वैष्णवीला सोरायला चला हिला घेऊन जा लवकर ना शाळेत भेटू जाईल तुम्हाला. मी चाललो बाय द वे आपल्या पेन्सिलला घेऊन जाऊ काच ना शाळेत भेटू. चला शाळेत काय शाळेत जायला लागतील सोडायला संडे सोडून. A few moments later. तर काय आता आलोय वैष्णवीला सोडून शाळेतून. शाळा तिथं गेली तुला कधीच सोडलं मी आतमध्ये. आता आलोय चला घरी जाऊ ना घरी भेटू तुम्हाला. पोरा बिरा कोण आहे सगळं खाली सुनसान शाळा तिकडं. 2 hours later. तर काय तिथून तर घरी पोचल्यावर ना आता भाई पॅन्थरला इथं लावले म्हणजे ती साफ करते खाली ना आपली जी रेस वायर नाही तुटले गोळगोळ करते खाली करा तुला बनवायला लागली बघा. इकडचं आपण नेव जुगाड करू अशी रेस होते. मला माहीत असतं ते येतं ना मुलं खायला इथून जास्त ना त्याचा शेतचा रेस वाढतो. तिला नेऊ ना पाहिजे पण नेऊ ना थांबा वाढलं चला नाही गॅरेज भेटू आता. तू पक्का काम बेकार चालू आमचा. अरे हे बारका पोर आहे बारा लागला काही माझं गॅरेज भेटू तुम्हाला. A few inches later. तर कायच फायनली आपले डुडुकला आणलेलं आहे इथे. डुडुकला कसा पोचवला ते तुम्हाला सांगतो. हे असं रेस वायर खेचून म्हणजे इकडे वायर टाकलेलं खचले म्हणजे वायर अशी खेचून बाई रेस करत होत्या आम्ही गाडीची. जाऊन द्या नाही वायर टाकून होती काय काम येतं आपल्याला. 3 hours later. ते एक इश्यू झाला इथं थांबलेलो. हे गाड्या का थांबल्यात माहिती आहे का ते बेकारवाला ॲक्सिडेंट झाले क्या बाबा उधर एक्सीडेंट हुआ कैसा हुआ क्या मतलब ट्रक वाला बाइक वाला घुस गया अंदर. उधर ही क्या वाट लागले म्हणून गाडीवर चालू जी होती मजा येते. A few moments later. गाडी बघा युनिकॉर्न आहे कोणती तरी तो वाट भाबो गाडी बघा. ड्रायव्हरला काय नाही झाला ना ड्रायव्हर नक्कीच चांगला आहे ना. ड्रायव्हर होतो बाईक वाला काय नाही माल पण नाही लागले बरं आहेत ना खरोच पण नाही आलं. गाडी झालं दिली तर माणसं वाचलं पण झालं. गाडी काय आपली एवढी दाबले बेकार गाडी आता माणसं वाचली बस झाले आता कुठे गेल्यात ते
माझ्या ट्रॅफिक जाम बेकारवाले होते. आता पोलीसवाले आले बघायला. खतरनाक फसले बघा. दोघा पोरं होती ती वाचली वाटतं. गाडीची वाट लागून ते गाडीचं काही नाही बघा ना. नाही तिकडे नेलं खाली नेलं ना. व्हिडिओ करता माहिती सगळे फोटो बिटो करताना खाले. गाडीवर बेकार टाकले. ट्रॅफिक जॅम. गाडी अटकले. धक्का मारून कशी निघेल. धक्का मारून निघेल गाडी. धक्का मारा चला धक्का मारा. अजून बघलं तर हे बाजून बघा. वाचले ते. गाडी जाऊन दे. पोरं वाचली पण झालं. बेकार काम झालं ना. मुलं वाचली पण झाला. अख्खी इथपर्यंत आमची गाडी आली. बेकार सीन होला आजचा. जाम खतरनाक. झापूक गेम प्ले. पोलीसवाल्यांची लाईन लागले. आता मजा बघा. चालतं ना ड्रायव्हर. गाडीला ड्रायव्हर गेला त्याला फोन करून काहीच. ते ह्याचा युनिकॉर्न ड्रायव्हर वाटतं इथं आलाय. रिक्षा जाऊन पुढे जायला काय माहीत चाललाय तो. भैया वाटतं गाडी चालवायची ना भाई. गाडीचं ब्रेकिंग बिकिंग बघून चालवायची. गाडी कशी आपली आहे अवकाशाने चालवायची गाडी. अवकाशाने सगळा गेम होतो बेकारवाला. बेकार लागले. थोडा लागला नाही नशीब. दोघा पोरं होते जास्त गेली. डायरेक्ट गाडी सोडून पळाले ते आईच्या गावात. गाडीतच फेकून दिलं. खतरनाक माणसं आणि गाडी सोडून पळालं ते डायरेक्ट. ते रिक्षात गेले. त्याच्यात गेले. ते ऍक्सिडेंट झाले नाही तर ट्रॅफिक जमले ना. बस काय तुम्हाला सांगू काय का जादू. ये भाई तू झोपले म्हणजे तुला भाडव्या जाऊन दे. कोणी मरून द्यायला की करणार नाही. आपण मग झोपायचा भाई. झोपणं इज इम्पॉर्टंट बोलतोय. पोरांची काही मेन गोष्ट जाऊन दे म्हणजे सारखे. मेन गोष्ट ते पोरांना काय झाला नाही. हलकासं लागले. तुम्ही बघला असं सध्या तर 4-5 माझ्या व्हिडिओ 2 पोरं होते वाचली. ते नशीब चांगलं आहे. देवाची कृपा देव आहे त्यांच्यावर ना भाई. बेकार परिस्थिती. ट्रॅफिक आता आपल्या डुकडुकचं काम झाल्याशिवाय निघता येणार नाही वाटतं. जाऊन देवला मग ट्रॅफिकचा काय करायचं. मग डुकडुक झाल्यावर लगेच निघायचं आहे म्हणा. कॉन्टेंट भेटला. ॲक्सिडेंट झाला. पोरा वाचली ते इम्पॉर्टंट आहे. कॉन्टेंटचा काय कॉन्टेंट कधी भेटेल. पोरा वाचली हे इम्पॉर्टंट आहे खाली बस. बेकार सीन झाला. बेकार भाई. गाड्या चालवायची. गाडीची अवकाश असेल ब्रेकिंग बिकिंग तिथं तर गाडी चालवायची नाही तर फास्ट चालवायची नाही. गाडी अवकाशाने चालवायची नाही तर. बुलेटवर तर जास्त स्पीड घ्यायचीच नाही गाडी. काही तर ब्रेक जाम दिली आहे मला माहीत आहे. मी ऑब्झर्व केलेलं आहे मध्ये. पहिले ब्लॉगमध्ये बघा बुलेटचं तर ब्रेकिंग थोडी स्लो आहे बेकारवाली ना. आपली ड्युटीला तो भैया तिकडे काम करते ना. मी केलेलं जाऊन द्यायला. आपला काम झाला मग आता भैया रंग जाता ना. हो गया काम. रेस बिस्का हो गया. हाँ वायर डाल दो. क्या खतरनाक एक्सीडेंट हुआ है. बहुत खतरनाक. बच्चे की नहीं वो दोनों भाग गए. अभी जस्ट भागे इधर से. हाँ पुलिस वाले गए. किधर गए तब तक वो रिक्शा वाले आए उसको लेके और रिक्शा में बिठाया. हाँ यूनिकॉर्न है. इसकी यूनिकॉर्न है. इसका इंजन नहीं वो अलग बात है. लेकिन उसका इंजन भी सब चालू है. मतलब ऐसा था नहीं. बच गए. मर गए कैसे. हाँ दोनों बच गए.
एक छोटा बच्चा था, मतलब मेरे से 3-4 साल छोटा होगा, 12 साल का होगा वो बच्चा। और एक था वो भैया था कोई, डायरेक्ट घुस गए ट्रक के ऐसा। फोटो दिखा दो तुमको, रुको। क्या हुआ भैया, फिर से बोलना। वो ट्रक वाला भाग गया। 2 hours later. काम झाला ते गाडीचं काम झाला ना, गाडीला काय दाखवायचं, बिचारी गाडी वाचली थोडं थांबली। आता मग आज मी आता आमच्या ड्युटीला घेऊन घरी ना, घरी भेटतो तुम्हाला। जेवलो पण नाही भाई मी, असेच गाडी व्हिडिओ। फायनली आता पोहोचलो ड्युटीला घेऊन, आता वरती आम्ही जेवण करतो। आपण मागून माझं हल्ली चाललं तर व्हायला लागलं नाही, आपण कॅन्सर लागले ते पेन थोडी नाही का कॉलेजचं जेवण नाही भाई, जाऊन दे। स्वतः हातपाय धुताना लगे अंग होता जेवण करायला जातो। मी घरी आलो आहे ड्युटीला बनवून ना, म्हणून पप्पाने काही दिले आहेत, म्हणजे पप्पाचा जुना फोटो आहे तो दाखवायचा कसा आहे भाई, हे बघा। हा पप्पाचा पहिले फोटो ना, यो म्हणजे त्यानंतरचा फोटो। पहिले कसा होता लगे, आता फोटो मला माहिती व्हिडिओ पप्पा येतो तर पहिले असा होता पप्पा लगे कधी माझ्याकडं कधी 3-4 वर्षाचा गॅप असेल फोटोला। आता आपला फोटो डिजिटल जेव्हा डिजिटल नव्हता तेव्हा कॅमेरा होता, कॅमेऱ्याचे फोटो काढलेला आहे। पप्पाने डॉक्युमेंट काढले, त्यांचे फोटो भेटले नाही का। मग काय तुम्ही पप्पाचा फोटो तर बघ लावा। आत्ता आलो मी जेवण करायला, जेवण केला तर मुकाच आहे बिड्डा भात आहे, बिड्डा भात खायला जेवण घेईन मुकाच जाईन ब्लॉग एडिट करायला। एक पोस्ट करायचं, पोस्ट एडिटिंग झालेले आहे, खाली पोस्ट करून टाकू, क्लोज करू लगेच। सर जेवण घेतो पहिले, नंतर व्हिडिओ जेवल्यानंतर तुम्हाला जेवण करून आलो आहे। आता आपला ब्लॉग अपलोड करायला, ब्लॉग अपलोड करता करता हा डेस्कटॉप पण साफ करून टाकतो आणि जाम या खतरनाक काम होतं। नाही माझं मोबाईल कलेक्शन भाई, हे याला बनवायचं आहे, 2 मोबाईल बनवायचं आहे, त्यांना बनवून टाकू। आपण डेस्कटॉप साफ करू अख्खा, तर ब्लॉग अपलोड होईल, आपल्याला टेन्शन नाही। काहीच थोडाफार साफ करून तर मी घेतला आता चहा प्यायला, म्हणजे आपला ब्लॉग तर अपलोड जाऊन कळत आहे। मला माहिती आहे का तिला केलं तर मी विसरलो। हां, अर्धा तास व्हायला आला, म्हणजे अपलोडिंगला लावलेलं मी, अपलोड झाला पण फायनली। का चहा पिऊचा आपला, चहा इज इम्पॉर्टंट इन करिअर, इन माय करिअर, माय केस। ह्याच्या गावात इंग्लिशचा दाना मजाकचे हटके चहा पिऊ मुकाच। चहा घेतले ना, 2 टोस्ट घेतल्यात विथ अपलोडिंग अ ब्लॉग तर अपलोड झालेला आहे। खाली थंबनेल टाकायचं आहे, थंबनेल पण अपलोड करेन लगेच मी। 20 हजार खतरलेले काय आहेत 15 मिनिटांपास, थोडं जास्त आहे, आय थिंक 3 हक इतना कम व्यूज आते हैं भाई, सब्सक्राइबर इतना, व्यूज इतना, काय बोलने का संसार को इनके। जानते ना हमको चाय पीने का और सुकून जाने का, वीडियो एड करने का, ब्लॉग अपलोड करने का और सुकून जाने का। अरे थोड़ा काम है, चाय पीता हूँ तो पण काम कर जाता हूँ, तुम दाखवू। 3 hours later. काहीच आता वरून तर कधी झालो, मी खाली काम पण करायला गेलो तो, फोन चार्जिंग लावला होता मी भाई। बियर्डनं केस जाम वर चालून फिरलं जायचं आहे, बघा आपण 6 नाही तर 5 तारखेला जाऊ मस्तपैकी। केस संडे 5 तारखेला जाऊ केस लावायला, आता मग झालं नाही 5 तारखेला मस्त 7 तारखेला जायचं फिरायला म्हणून। टायसन काय झालं टायसन, टायसन झोप आमचं टायसन आम्ही तिथे झोपलेलं। टायसन सो जा झोप हां। बघा काही लाज बोटल्या बोलायला लागलेलं आहे, पहिले झोपतो तो, तर सुर करायला लागला। अरे सुर सांगते डोळ्याची मागायला लागतो मी घरी होतो। काय सांगू, मुला म्हणजे हा शेत आहे ना आपला, यातून म्हणजे काढला होता तो जाऊ होतो सकाळचा विकायला पण गेलो तो, त्या ब्लॉग नाही बनवला, मोबाईल घरी विसरून गेलो मी, तर नाही बनवला। आता तोच मला नाक्यावर घेऊन जायचं आपल्या आईला, तो पण देव तिकडे काही मुलं जर न्यायचे ना आपल्याला भाई, आधीच्या आईला द्यायला, तर जाऊ विजुरी आहे आईला देऊन टाकू चला। तर एक शाल नाही भेटू तुम्हाला वेस्टनं घेताना, तिला पण घ्यायला जाऊ त्याच्या डुडूवरच। A few moments later. पोचला नाही काय करावं लागला बघा बाय वीक पॅन्ट तर खायला झालं थांबलेलो, आता चाललोय घरी। मग घरी जाऊ ना, घरी तुम्हाला तुला पण घेतला। आयलो थांब। तर गाईच आता बसलोय मी खाली या खायला,
कारण भाई डायनिंग टेबलवर रोज बसून काही याने जमिनीवर बसून खाणे आयुर्वेदाने सांगितले चांगलं असतं म्हणून कधी बसून खाली खाली खायला चांगलं असतं मुखात खावं. मग आपल्याला न्यायचं पाणी गावात भरायला नळाला त्यासाठी पाणी न्यायला लागेल काय बोलू आणि ते पाणी पण नेऊ आपण. नाही ॲक्सिडेंटचे मला असं काय सांगावं लागेल ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. बेकारवाला ॲक्सिडेंट झाला पर सगळे वाचले कोणाला काय झालं नाही ही चांगली गोष्ट आहे. आता खाऊ ना पाणी भरला जावं भाई पाणी भरला लागतं म्हणा तर खायला खातो. A few inches later. इथं आलोय म्हणजे हंड घेऊन आईवर तर बोल रे काय झाला धावत तुला दिशा तू काय झाला ओमकार काय झालं तिथून धावत तिथपर्यंत आले. काहीच आपला हंडे घेतलं भरून नाही पोरं कौशन थांबले कर रे ब्लॉग मध्ये जेव का तुला आता खुश कर ब्लॉग मध्ये घेतला तुला हा खुश ना तू पण कर मला सांगते म्हणजे माझ्या बारके म्हणजे माझी वेगळीच मजा असते. आपण हंड्याचं येऊन जाऊ आता मुखात घरी आणि नको पियाला पण पोरा ही लाईक करा हे पोरांच्या बद्दल. इथं कौशात थांबले माझी मुलं अर्धा पाऊण तास झाला आमच्या मुखात घरी जाऊ आता. 2 hours later. पाणी घेऊन तर कसं झालेलो आता चाललोय मी जिमला. काही काल तर गेलो नाही वर्षाने सुरुवात केली नाही जुनी सुरुवात होती आपली कंटिन्यू तसा काही नाही आपलं लॉजिक नाही तुम्ही ऐकले ते पहिल्या दिवशी करतात त्यात रोज करतो आपण. माझी जिमला गेलो नाही जर चढून ना जिमला जाणार नाही चालू जिमला मी काय कोणी कशा येतं फालतू लोक काय बोलावा चालू मुखात जिमला होतो जिमला भेटू तुम्हाला जाम जिमला गेलो नाही परत 1-2 वीक्स झाले आपल्याला. भाई जिम म्हणा तर पोचलं आम्ही आपली बाटली गावर ना म्हणतात जे वर्कआउट चालू करू चला वर्कआउट थोडं दाखवायचं नाही तर बाहेर निघा डायरेक्ट. काय झाला येतो जिम मध्ये हा चलो पोरं डेंजर बाबा. अरे जिम करायला आले एक जे वाटला व्यायाम करू मुखाच व्यायाम कर. तर काहीच आपला वर्कआउट झालेला आहे ना चाललोय मुखाच घरी बरा टाइम झाला. काय माहिती हां बरोबर आज दिले मार नीट हां चल मी चाललो आराम कर नाही कर मला अरे हो लागल तर काय बाहेर निघलं भाई जिमच्या नाही यांची मस्ती जाम चालू होती बेकारवाली झाली का मस्ती करून तुला हा तो बिंद्याचा माझा मी त्याचा काकूच होता माहिती आहे का तुला मी त्याचा काकूच हो भाई आमच्याच पोराला आम्हाला दाखवतो गाई जे बघा आमचं माहिती आहे मग आर्नोल्डच्या ब्लॉगमध्ये बघला असेल तुम्ही तो होता. हाँ ये क्या चलो घर पे हाँ चलो घर पे चलो पनीर टिक्का खायला हाँ चलो काय तर चालले हो घरी हे चलो करता तो बोलतो पाणी टिक्का खायला चालले जेव्हा जातो त्याला तो बोलले जाता होता पाणी टिक्काच खायला बोलले खायला लागेल ना आता तुला घर आता तू जन्म शेवट कोणता पूजा ना ग नाही देणार मी. A few moments later. काय त्यावेळी जर्म शेपटला काढलेला आहे इथं. अरे 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 ए बस 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 हा नाईस जाम भारी गुड जॉब. फिरायला जायचं का तुला फिरवून थांब जरा फिरवून ना जे पकड फिरवून मला मोबाईल कंटिन्यू कर तुला फिरवून येतो यायला सायकल दे पुढे घे
दे माझं अमानत, घे तुझी अमानत. चला झाला बाईला फिरून. आता जातो घरी ना, आंघोळ करताना जेवायला बसतो. आता कसा करतो आपला जन्म शेवटला कमी शिकून सांगा भाई म्हणून डोलू बघ त्याच्या मग. तर गाई जस्ट घरी पोचल्या होता. डुबरू लावली इकडे. वर जातो ना, मग आंघोळ करतो ना की जेवायला बसतो. तर आमचा टायगर तर कसा राहिला इथे. जन्म शेवट झाला तर टायगरची गाडी. टायगर दिस इज सोईंग जाऊन दिला आपण आईंग दविंग. तर गाईच आता अंग धुवून आलेलो आहे इथं ना भाई. घेतला आहे पनीर टिक्का खात. तो ओतलेला आपला पोर एक आपण चाललो तर तो ओतलेला पनीर टिक्का खायला जावं होता. मारलो पनीर टिक्का खायला. काय बोलावं भाकर प्लस नाही तर मम्मी बसली जेवायला. इथून भाकर पनीर टिक्का मीच खाला. बाकी भूक लागली बेकारवाली. त्यामुळे जेवून मक्षर भेटत मला बरं. तर काही जेवण तर झालेलं आहे माझं. आता पाणी प्यायला आलं आहे भाई. पाणी पिऊन टाकू मस्त आहे की पाणी जमात. पाणी पिऊन मग आता ब्लॉगचा एंड करायला. ब्लॉग नाही तर खूप मोठा होईल कारण ॲक्सिडेंट तर सेमच मला. आय थिंक 3 मिनिटाचे असतो ते ब्लॉगमध्ये. इथंच ब्लॉग एंड करता येते ना भाई. हा ब्लॉग कसा वाटला लेट एकदा कमेंट सेक्शन ना. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आले असेल तर, जुने असेल तर राहून दे भाई. तुम्ही नका करू. सबस्क्राईबचे हवं आणि सबस्क्राईब करतील तुम्ही. नाहीतर बेल आयकनच दाबला ना तर बेल आयकन दाबा. चला बाय ना. लाईक तर नक्कीच करा, त्याने मोटिवेशन भेटतं म्हणा. कमेंट करून सांगा भाई काय झालं पाहिजे ते ॲक्सिडेंटच्या बद्दल. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.